पुंडलिकासाठी आले परब्रह्म, तैसे चोळप्पांसाठी राहिले स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांचे परमभक्त चोळप्पा महाराजांची जन्मोजन्मीची पुण्याई म्हणून श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने त्यांचे घर पावन झाले। नमस्कार, मी दिनेश नवले। या भागात आपण श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे दर्शन घेणार आहोत, चोळप्पा महाराजांचा वाडा पाहणार आहोत, तसेच त्यांच्या वंशजांकडून काही माहिती जाणून घेणार आहोत। परमभक्त चोळप्पा महाराजांचं निवासस्थान, या निवासस्थानी 1857 साली श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटात येऊन चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये येऊन राहिले आणि 21 वर्ष निज वास्तव्य केलं। मागच्या भागात आपण अक्कलकोटमधील ज्या खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थांचं प्रथम आगमन झालेलं ते मंदिर पाहिलं होतं। जर का तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनवर मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे। अक्कलकोट बस स्थानकापासूनच पुढे चालत फक्त 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावरच श्री स्वामी समर्थ समाधी मठ आहे। समाधी मठाचा कळस आपल्याला दक्षिण भारतातील मंदिरांच्या कळसाप्रमाणेच भासतो। नमस्कार, आता आम्ही आलेलो आहोत स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांच्या घरी, जिकडे स्वामींनी आपली समाधी पण घेतली आणि स्वामी जेव्हा अक्कलकोटात प्रथम वास्तव्यास आले त्यांनी त्यांच्या आयुष्यातला बराचसा काळ या चोळप्पांच्या घरीच घालवलेला आहे। तर या भागात आपण स्वामी समर्थ समाधी मठाची माहिती आणि चोळप्पांच्या घराची काही माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत। गेल्या 1-2 वर्षांमध्येच या मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे। मठात स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराजांचा मोठा फोटो आहे। मठात महाराजांच्या काही लीला आपणास फोटो स्वरूपात पाहावयास मिळतात। समाधी मठाला फुलांनी सजविलेला आहे, त्याने मठाची आणखीनच शोभा वाढली आहे। समाधी मठाच्या सुरुवातीलाच वर स्वामी समर्थांचा फोटो आहे। बाहेरून दर्शन घेणारे भाविक या पादुकांचं दर्शन घेऊ शकतात। मठात भाविकांची रेलचेल आपल्याला पाहावयास मिळते। सोवळं नेसून आम्ही समाधी मठातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला। मुख्य गाभाऱ्याच्या बाजूला स्वामींचे परमभक्त श्री चोळप्पा महाराजांची मूर्ती आहे। आम्ही आधी चोळप्पा महाराजांचं दर्शन घेतलं। मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशद्वारावर दत्त परंपरेतील श्री दत्तगुरु, श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थांचे फोटो आहेत। मधोमध नागदेवता आहे। आमचं भाग्य थोर की आम्हाला स्वामींच्या कृपेने त्यांची सकाळी 10:30ची वस्त्रालंकार पूजा अनुभवता आली। सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने स्वामींच्या समाधीला धुण्यात आले, त्यानंतर त्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला। मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ वेळ काढून पहा।
कारण याआधी तुम्ही कधी श्री स्वामी समर्थ समाधी मठातील अभिषेक पूजा कदाचित पाहिली नसेल. ही सुवर्ण संधी मी माझ्या चॅनलच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवित आहे. तरी कृपया व्हिडिओ स्किप न करता अवश्य पहा. सर्वं जगदन्तै प्रत्यजितं भूमिरापोदलोने लोहादं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयादीतः त्वं देहत्रयादीतः त्वं कालत्रयादीतः त्वं भवराधारचतुर्दशचक्रत्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिं गुरुच्चार वर्णादिं तदनन्तरं अनुपरमर्दनार्धेन. मंत्रोच्चाराने समाधी गाभाऱ्यात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. स्वामींची मूर्ती व पादुका मागे स्थापित करण्यात आल्या. मग पुन्हा पाण्याने समाधीला धुवून स्वच्छ पुसण्यात आले. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज सद्गुरु स्वामी महाराज स्वामी समर्थ महाराज की जय. त्यानंतर स्वामींना प्रिय असणारे हिना अत्तर समाधीवर शिंपडण्यात आले. नंतर समाधीला हिना अत्तर मिश्रित चंदनाचा लेप लावण्यात आला. त्याचा सुगंध गाभाऱ्यात पसरताच खूपच प्रसन्न वाटलं. समाधीवर बेलफुलं वाहण्यात आले. त्यानंतर समाधीला चांदीच्या पत्र्याने झाकण्यात आले. मग समाधीवर स्वामींचा मुखवटा बसवण्यात आला. मग स्वामींना वस्त्र घालून हार फुलांनी सजविण्यात आले. त्यानंतर स्वामींना किरीट परिधान करण्यात आले. दोनही कानांना मत्स्य बसविण्यात आले. समाधीला सजवल्यानंतर स्वामींचं रूप खूपच देखणं दिसतंय. स्वामींच्या कृपेमुळे आणि योगेंद्र गुरुजींच्या सहकार्यामुळे आम्हाला ही स्वामी सेवा साक्षात अनुभवता आली. आम्हाला हा मान दिल्यामुळे मी योगेंद्र गुरुजींचा शतशः आभारी आहे. योगेंद्र गुरुजी हे स्वामी समर्थांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज आहेत. या समाधी स्थानावर आमच्या हस्ते सुद्धा योगेंद्र गुरुजींमार्फत स्वामींची अभिषेक पूजा आम्हाला करण्यात आली. या ठिकाणी तुम्हाला सुद्धा अभिषेक, पूजा, अन्नदान देणगी द्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईन दक्षिणा सुद्धा पाठवू शकता. समाधी स्थळाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही श्री स्वामी समर्थांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचा वाडा पाहायला निघालो. या वाड्यात स्वामींनी हाताळलेल्या त्यांच्या दिव्य चमत्काराची अनुभूती देणाऱ्या कित्येक वस्तू आढळतील. नंतर आम्ही चोळप्पा महाराजांच्या वाड्यात प्रवेश केला.
समाधी मंदिरात म्हणा किंवा चोळप्पांच्या वाड्यात स्वामींच्या अस्तित्वाची सतत जाणीव होत होती. एकेकाळी ते देहरूपाने या ठिकाणी वावरत असे, परंतु आजही ते येथे शक्तिरूपाने आपल्या पाठीशी कायम आहेत याची अनुभूती आपल्याला क्षणाक्षणाला येते. ही अनोखी गणेश मूर्तीची कथा अशी की येथेच मागे स्वामींच्या स्नानाची जागा होती. स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतल्यावर त्या जागी रुईचं झाड आलं आणि 21 वर्षानंतर त्याच्या खोडामध्ये 1966 साली हा गणपती प्रकट झाला. या गणपतीला मंदार गणेश असं नाव आहे. हा राजदंड स्वामींना बडोद्याच्या संस्थानिकांनी अर्पण केलाय. हा स्वामी समर्थ महाराजांच्या अंघोळीचा हंडा. चोळप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचा भंडारखाना आहे. भंडारखान्याच्याच बाजूला स्वामींची अत्यंत प्रिय गाय कपिला गायची समाधी आहे. बीड जिल्ह्यातील नानासाहेब देशपांडेंची समाधी देखील येथे आहे. ही प्रसिद्ध कुशावर्त तीर्थ विहीर आहे. समाधी स्थळातील पूजा अर्चेसाठी जे पाणी वापरलं जातं ते याच कुशावर्त विहिरीतून वापरलं जातं. या विहिरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी खूपच शुद्ध व चविष्ट आहे. तसेच ही विहीर कधीच आटत नाही. मागच्या भागात आपण ज्या खंडोबा मंदिरात सर्वप्रथम स्वामी आले त्यावेळी एका महम्मद रसूलदार नावाच्या माणसाने महाराजांची चेष्टा केली. त्यानंतर महाराजांनी काय केलं ही गोष्ट तुम्ही त्या भागात पाहिलीच असणार. त्या माणसाने महाराजांना नंतर ही कफनी व रुद्राक्षमाळा अर्पण केली. कफनीवर उर्दू भाषेत लिहिलेले आढळते. तसेच चंद्र व तारे देखील त्यावर आहेत. स्वामींची उंची 7.5 फूट इतकी होती. ही कफनी महाराजांना गुडघ्याच्या खालपर्यंत होत असे, म्हणून याला अजानुबाहू असे म्हणतात. खाली कोपऱ्यात परशु, त्रिशूळ, खडग, चौरी, चामर, छत्र इत्यादी वस्तू आहेत. स्वामी प्रत्येक गावात जात असताना त्यांचा प्रवास मेण्यामधून होत असे. त्या मेण्यामधील या रक्तचंदनाच्या पादुका आहेत. इंग्लंडच्या कोडॅक कंपनीने स्वामींचे काढलेले मूळ फोटो देखील येथे उपलब्ध आहेत. चोळप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला स्वामींचं शेजघर आहे. समाधी मठाच्याच बाजूला औदुंबराच्या झाडाखाली छोटीशी मंदिरं आणि स्वामींनी स्थापन केलेल्या दत्त महाराजांच्या पादुका आहेत.
चोळप्पा महाराजांचा वाडा बघून झाल्यावर चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज श्री योगेंद्र गुरुजींशी बातचीत केली. नमस्कार, आता माझ्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी योगेंद्र गुरुजी महाराज. गुरुजी, तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मला या समाधी स्थानाची आणि अक्कलकोटची आणि स्वामी समर्थांची थोडक्यात माहिती देऊ शकता? हे आपण आहोत बसलेले, हे आहे श्री स्वामी समर्थ समाधी मठ, म्हणजेच परमभक्त चोळप्पा महाराजांचं निवासस्थान. या निवासस्थानी 1857 साली श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटातून चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये येऊन राहिले आणि 21 वर्ष निज वास्तव्य केलं या स्थानावर. 1869 साली स्वामी समर्थ महाराजांनी वाड्याचा वंतर्द पोषण पाडून घेतला आणि समाधी मठाचं जे बांधकाम आहे, दगडी बांधकाम, हे महाराजांनी स्वतः बांधून घेतलं आणि आतमध्ये गाभारा जसा आहे त्या गाभाराप्रमाणे खाली एक तळघर महाराजांनी बांधून घेतला. त्याला ब्रह्मानंदी गुहा असे नाव दिलेले आहे. 1872 साली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आतमध्ये उजव्या सोंडेचा मयुरेश्वर नामक गणपती, आम्रकोटेश्वर शिवलिंग, गंडकी पाषाणाच्या गुरुपादुका आणि खंडोबाच्या त्रयमूर्ती या स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः स्वहस्ते प्रतिष्ठापना केली. त्याच्यानंतर 5 वर्ष स्वतः पूजा केली आणि चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800ला स्वामी महाराजांनी योग समाधी लावली. वटवृक्षाच्या झाडाखाली त्यांचा देह आणून त्यांच्या आज्ञेनुसार इथं समाधिस्थ करण्यात आला. हे मूळ स्थान आहे स्वामी समर्थ महाराजांचं. चोळप्पा महाराजांच्या वेळी कोण कोण राहत होतं त्यांच्या घरी आणि त्यांना किती मुलं होती वगैरे ही सगळी माहिती द्या ना. हे चोळप्पा महाराज मूळ खेड म्हणून इथून काही अंतरावर भीमा नदीच्या काठावर गाव आहे, या ठिकाणी राहत होते. व्यवसायाच्या निमित्ताने चोळप्पा महाराज हे अक्कलकोटात आले होते आणि या ठिकाणी व्यवसाय करून इथे स्थायिक झाले. आणि 1857 साली स्वामी महाराज हे चोळप्पा महाराजांच्या घरी ललिता पंचमी दिवशी आले आणि चोळप्पा महाराजांच्या पत्नी येसूबाई, त्यांचे 2 मुलं होते, कृष्णप्पा आणि वासुदेव. हे चोळप्पा महाराजांचं कुटुंब होतं पूर्ण. आता आपण महाराजांचा राजदंड पाहिला आहात. यामध्ये हा दंड बडोद्याच्या संस्थानिकांनी स्वामी समर्थ महाराजांना हा राजदंड अर्पण केला. ह्याचा उपयोग महाराज हे छडी म्हणून करायचे, रुद्धग्रस्त आधाराला काठी घेऊन चालतात, त्याप्रमाणे स्वामी महाराजांनी स्वतः हा वापरलेला राजदंड आहे. त्याच्यानंतर हा स्वामी समर्थ महाराजांचा आंघोळीचा हंडा, ह्याच्यामध्ये आपले साधारण 40 घागरी पाणी मातं. एवढं स्वामी महाराजांना दिवसातून 2-3 वेळा स्नानासाठी पाणी लागायचं. एवढं पाणी चोळप्पा महाराज हे लांबणं भरून आणायचे, भरून ठेवायचे, लांबणं घेऊन यायचे. हा दुष्काळी भाग असल्यामुळे जवळ उपलब्ध नसायचं. यासाठीच महाराजांनी ही विहीर खणली. ही पाण्याचा दुष्काळ असं होता म्हणून विहीर खणली, याला पाणी लागलं नाही. त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी लघुशंका केली, त्यावेळेस पाणी आलं. याला कुशावर्त तीर्थ म्हणून असे स्वामी महाराजांनी नाव दिलेले आहे. हे असं परमतीर्थ आहे. कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकला एक आहे, त्याच्यानंतर इथं अक्कलकोटात आहे. हे आहे स्वामी समर्थ महाराजांची आवडतं कपिला गाईची समाधी. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूस बीड जिल्ह्यातील केज येथील महारुद्रराव देशपांडे यांची समाधी. त्याच्यानंतर हा आहे भंडारखाना. या ठिकाणी स्वामी महाराजांनी स्वतः अन्नपूर्णेला आवाहन केलेलं आहे आणि इथं अन्नदान, रोजचं अन्न शिजवलं जातं अन्नदानाचं. स्वामी समर्थ आणि चोळप्पा महाराज यांचं नातं खूप घट्ट मानलं जातं आणि जे स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा यांनी याच ठिकाणी पुष्कळ वर्ष वास्तव्य केलं. तर त्यांच्या नात्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? स्वामी समर्थ महाराज हे ललिता पंचमी दिवशी चोळप्पा महाराजांच्या घरात आले. तत्पूर्वी अक्कलकोट ST स्टँडसमोरील खंडोबा मंदिरात अगोदर 3 दिवस राहिले. त्यावेळेस अक्कलकोट हे संस्थान असल्यामुळे इथले रखवालदार जे होते, रिसालदार, यांनी महाराजांची चेष्टा करण्याच्या उद्देशाने विचारलं की महाराज आप चिलीम पिओगे क्या. त्यावेळेस महाराजांनी रिकाम्या चिलमीतून दूर काढून दाखवला आणि तो चमत्कार पाहून नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं आप किधर जाना चाहते हैं महाराज. त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं अरे मेरा चोला लेणे आहे, मुझे लेणे आहे का.
मग त्यांना लक्षात आलं चोळप्पा महाराजांच्या, मग चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी महाराजांना त्यांनी घेऊन आलं आणि चोळप्पा महाराजांच्या घरामध्येच स्वामी महाराजांनी या ठिकाणी 21 वर्ष निज वास्तव्य केलं. त्याच्या अगोदर आल्यानंतर स्वामी महाराजांनी चोळप्पांना अनेक वेळा सांगितलेलं, अरे चोळ्या, तुझं माझं सप्तजन्माचं पिता पुत्राचं नातं आहे आणि तुझं सप्तजन्माचं ऋण द्यायचं आहे, म्हणून मीच तुझ्या घरी आलेलो आहे. हे महाराजांनी अनेक वेळा वर्णन केलेलं आहे, कथन केलेलं आहे. याचा उल्लेख श्री गुरुलीलामृत पोथीमध्ये अनेक वेळा आढळतो. स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय होतं. तर हिना अत्तर आणि म्हणजे त्यांचं जे विडा, रात्रीचा विडा बनवला जायचा, तर हिना अत्तर आणि विड्याची म्हणजे कथा आणि त्याच्या मागची काही गोष्ट सांगा ना. महाराजांना हा हिना अत्तर हा सुगंधी द्रव्य हा अप्रिय अत्यंत. त्याच्यानंतर महाराजांना खाद्यपदार्थामध्ये बेसन लाडू हे अत्यंत प्रिय आहेत. हे महाराजांना आवडायचे फार. आपण कधी कधी महाराजांचं दर्शन आपल्याला लक्ष्मीच्या रूपात पण होतं. साडी नेसलेल्या महाराजांचं रूप आपल्याला खूप आकर्षण करून जातं. तर ते साडी नेसलेल्या महाराजांच्या रूपाबद्दल काही माहिती द्या ना. महाराजांचं ते देवीच्या रूपात, आदिशक्तीच्या रूपात, महालक्ष्मीच्या रूपात, महासरस्वतीच्या रूपात दर्शनाचे तुम्ही फोटो पाहतात. ह्याच्यामागे काय आहे, स्वामी भक्त जे होते अनेक, त्या काही आईच्या निस्सीम भक्त होते, तर त्यांना महाराजांनी देवी दुर्गादेवीच्या आईच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे हे आदिमाया स्वरूप म्हणून स्वामी महाराजांना इथे नवरात्रात पैठणी नेसवली जाते. गुरुजींनी आपल्याला खूप छान माहिती दिली, त्यामुळे मी गुरुजींचे खूप आभार व्यक्त करू इच्छितो. 2 शब्द बोलून तुम्ही थांबवा अशी मी विनंती करतो. सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार पूर्ण आशीर्वाद आणि सर्वांना आशीर्वाद देतो. अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनमे लवराम देवीं धनराग्नेर्धनवायु धनरसोमिदंत स्वामिनः नक्करहन्यकृतपन्यानां भक्तानां श्रीसुक्तम्रेत सरासेजवन्यमकण्ड श्रीवर्षस्य आयुष्यधान्यं धनं भूपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुर्नरोगादि अपक्षय मृत्युभयशोकना मनस्सर्वदाः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुजींनी आमच्याकडून खूप छान अभिषेक पूजा करून घेतली आणि माहिती देखील उत्तम प्रकारे दिली, त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. दर्शन घेतल्यावर गाभाऱ्याला एक प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मार्गात मागे श्री स्वामी समर्थांचा त्यांच्या भक्तांसोबतचा मूळ फोटो आहे. दर्शन घेऊन पुजाऱ्यांकडून माहिती घेऊन मी स्वामींच्या जपात हरवून गेलो. आता येथेच मी तुमची रजा घेतो. तुम्हाला ही संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे खालचं बेल बटन दिसते ना ते सुद्धा अवश्य दाबा. पुढच्या भागात आपण स्वामी समर्थांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक असणाऱ्या बाळप्पा महाराजांच्या मठाला भेट देणार आहोत. त्या मठात श्री स्वामी समर्थांच्या पायांचे ठसे आहेत, त्याचे देखील आपण दर्शन घेणार आहोत.